माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेला आर्थिक लाभ कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केला जाऊ नये, यासाठी खात्यातून पैसे परस्पर न काढण्याबाबत सर्व बँकांना कडक निर्देश दिले असल्याचे सांगून ही योजना बंद तर होणारच नाही, उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ज्यात कल्याणकारी योजनांची सांगड घालून विकास कामे केली जात आहेत. लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. म्हणून तर लोकप्रिय अशा या योजनेत राज्यात 1,40,40,00,000हून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. यातील 1,10,00,000हून अधिक महिलांना 2 महिन्याचे पैसे वितरित करण्यात आले. सर्वसामान्य महिला आपल्या जीवनात करीत असलेल्या काटकसरीमध्ये दैनंदिन खर्चासाठी हे हक्काचे पैसे महत्त्वाचे ठरत आहे. यातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास सुरुवात झाली आहे. आता त्यांना घरात पैसे मागण्याची गरज राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. महिला सक्षमीकरणासह त्यांच्या सुरक्षेसाठीही प्राधान्य देण्यात येत असून बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याबाबत न्यायालयाकडे मागणी करणार आहोत. कोल्हापूरसाठी खंडपीठ होण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वात जास्त बहिणींना अर्ज केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित महिलांना धन्यवाद दिले.